व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस आणि आजच्या या दिवशी प्रियतमा हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय। प्रियतमा एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे आणि आपल्या सोबत आहे परशा आणि गौरी, ज्याचं आपण स्वागत करूया झी 24 तासच्या ऑफिसमध्ये। परशा आणि गौरी या, पण हा मला मॉडर्न परशा आणि मॉडर्न गौरी दिसते या ठिकाणी। खूप एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय। मला वाटतं एक खूप छान योग जुळून आला, काय म्हणशील? नाही, खूप मस्त वाटतं आणि आज 14 फेब्रुवारीला माझा सिनेमा रिलीज झाला आहे। मुळात आमच्या दोघांचा सिनेमा रिलीज झाला, जो आमच्या आयुष्यातला खूप एक महत्त्वाचा सिनेमा आहे दोघांच्याही। आणि आज काय म्हणे प्रेमाचा दिवस आणि त्याशी एक प्रेमावरती सिनेमा आणि त्यात एक प्रेमळ जोडी जी वर्षानी गौरीची। आज आम्ही मॉडर्न आहोत कारण सिनेमात आम्ही खूपच काय म्हणतात ते 1950 आणि 60 या काळातला सिनेमा असल्यामुळे आम्ही त्यात खूपच असे वेगळे आहोत जे आता लोक पाहत आहेत। लव्ह स्टोरी आहे आणि व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सिनेमा रिलीज होते। गिरिजा, तुझा हा दुसराच सिनेमा आहे, तर तुझ्या या कॅरेक्टरविषयी सांगशील? गौरीला डिफाईन कर। गौरी खूपच निरागस आणि गोड अशी मुलगी आहे, तिच्या कोणी प्रेमात पडेल तसंच परशा पडलेला आहे प्रेमात। सो खूप साधी आहे ती आणि फार बडबड न करता आपले इमोशन्स व्यक्त करणारी मुलगी आहे। सिद्धू आणि गिरिजा दोघंही इथे आलेत लव्ह गुरु बनून, कारण कुठेतरी प्रियतमा हा सिनेमा केल्यानंतर खूप जास्त प्रेमाबद्दल मला वाटतंय सिद्धू तुला ज्ञान आलं असेलच। मला ज्ञान आलं, पण मी तुला खरं सांगू का, प्रियतमा केल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की कळली की ना, प्रेम ना असं मागून मिळत नाही ग, ते होतं। म्हणजे ते काय कुठली शिकवण, म्हणजे ह्या गोष्टी आहेत, हे पाहिजे प्रेम मिळवण्याची ह्या स्टेप्स आहेत, ते होत नाही, ते कधी होतं तेच कळत नाही। मग आपल्याला कळतं ह्या स्टेप असू शकेल नसू शकतात, कारण परशा आणि गौरीमध्ये जे प्रेम झालं आहे, जे आता आजपासून लोक पाहत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात, तर आमचं प्रेम हे म्हणजे 1 2 3 4 असं काही नाही झालं आहे। म्हणजे त्यात काय स्टेप आहे आम्हालाही कळली नाही, पण ते झालं आहे आणि ते खूप गोड झालं आहे, खूप छान झालं आहे, खूप मस्त झालं। सालची ही लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे त्या कॅरेक्टरमध्ये जाणं म्हणा किंवा ती सगळी केमिस्ट्री निर्माण करणं त्या काळची मला वाटतं खूप एक कठीण चॅलेंज असेल तुमच्या। गिरिजा सॉरी गौरी। हो खरंच, कारण तेव्हाची मुलगी ती कशा बॅकग्राऊंडमधून आलेली असेल किंवा ती पाटलाची मुलगी आहे, तेव्हाचे पाटील कसे होते, त्यांच्या मुली कशा वावरायच्या बाहेर किंवा त्या कशा व्यक्त व्हायच्या एखाद्या गोष्टीला, ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या पडतात। तर त्यावेळेस काही मीडिया वगैरे हा फॅक्टरच नव्हता, त्यामुळे मग ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत किंवा तर ह्या सगळ्या गोष्टी खूप आधी म्हणजे त्या समजून घ्यायला किंवा तशा प्रकारे रिॲक्ट व्हायला खूप कठीण होतं, बट आम्ही खूपच त्या कॅरेक्टरमध्ये शिरलेलो किंवा त्या एरामध्येच शिरलेलो आम्ही, त्यामुळे ते आपोआप आलं, नॅचरली आलं। खरं आहे, ते वातावरण जे होतं ते एवढं इंटरेस्टिंग होतं शूट करताना, काय म्हणतो सिनेमा घडताना आर्ट डिरेक्शन ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते आम्हाला कधीच जाणवलं नाही की आम्ही आत्ताचे आहोत। एकदा तो वीक किंवा ते आभरण वगैरे बांधलं की मग आम्ही सुरू व्हायचं आणि मग सध्या ते आमच्याकडून करून घ्यायचं। पण जसं गिरिजा म्हणाली ना, ते अशी पिरियडिक लव्ह स्टोरी करताना खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं ॲज अ ॲक्टर म्हणून, की त्या वेळेचं त्या गोष्टींचं त्या लॉजिक्सचं भान ठेवून करावं लागतं आणि ते झालं आहे आणि खूप चांगलं रिॲक्शन आहे। त्यामुळे अच्छा आहे, कठीण असतं, पण ते जयंती खूप कठीण असतं, कारण ती भाषा जी मले तुले या ऐर आणि मराठी स्टाईलमधली होती, त्यात कधी कधी मराठी शब्द निघून जायचे, मग कट व्हायचं, मग परत आपण ते ठरवून बोलूया थोडं होतं, पण ते ती जी हीच होती ती चेहऱ्यावर यायची करताना, त्यामुळे ते सहज वाटत होतं आम्हाला तरी। पाटलाच्या पोरीबरोबर झंझट करायला तुला शरम नाही वाटत? जिंदगी माझी
ती कशी जगायची मी ठरवा. तुला कायम कॉमेडी रूपात पाहिलंय, मजा मस्ती करताना पाहिलंय, पण या फिल्ममध्ये एक इंटेन्स लव्ह स्टोरी, मी म्हटल्याप्रमाणे तुझं कॅरेक्टर हे खूप इंटेन्स आहे आणि मला वाटतं हा सिनेमा केल्यानंतर भरपूर प्रेमाबद्दल तू भरपूर धडे घेतले तुम्हा दोघांनीही. त्यामुळे आता जरा काही इथे प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे प्रेमाशी रिलेटेड, बिकॉज आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि तुमचा सिनेमा रिलीज झाला. आपण प्रशांतपासून सुरुवात करणार आहोत कारण प्रशांतचा एक मेजर प्रॉब्लेम आहे प्रेमाविषयीचा. सिद्धार्थ, आता तू इथे आला आहेस, आम्हाला वाटतं की लवगुरू आला आहे इथे. आणि माझं पण लव्ह मॅरेज आहे, 3 वर्ष झाले लग्नाला आणि मला एक मुलगा आहे. तर बायकोची अशी तक्रार आहे की लग्नानंतर म्हणजे मुलगा झाल्यानंतर जरा प्रेम कमी झालं आहे. म्हणजे तिला म्हणजे कसं समजावू मी? समजूत कशी काय? तू माझे प्रश्न मला का विचारतो रे? नाही, असं काही नसतं मुळात. प्रेम असतं म्हणून ते राग रुसवे आणि फुगवे सगळे असतात. मुळात प्रेमात ही गोष्ट तर हवीच, त्याशिवाय प्रेम इंटरेस्टिंग होत नाही. म्हणजे त्याच गोष्टी होत राहिल्या तर मजा नाही. आज वहिनी ज्या पद्धतीने तुझ्याकडे काहीतरी एक गोष्टीची अपेक्षा करतायत, त्यामुळे काही गोष्टीची अपेक्षा पूर्ण झालेली आहे. आता एक नवीन अपेक्षा आहे, म्हणजे त्यांना वेळ देणं, त्यांना समजून सांगणं की तुम्ही किती बिझी आहात किंवा तुम्ही कसे काम करताय, आणि त्यांना खुश ठेवणं तुमच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने कराल तर मला असं वाटतं की त्या लवकर खुश होतील. कारण हीच गोष्ट मी तृप्तीशी अनुभवत असतो. कारण एक गोष्ट आहे मित्रा, आपल्या बायका आहेत म्हणून आपण इथे काम करू शकतो. त्यांच्या सपोर्ट, वहिनी तुमच्या सपोर्टमुळे हा इथे काम करू शकतो. वहिनी नको म्हणू, ती तुझी मैत्रीण आहे हर्षदा परब. अच्छा, हर्षदा परब, बरोबर. वहिनी ऍक्च्युली हर्षदा तू त्याला वेळ दिला पाहिजे, कारण ती देतेच तुला. पण तिने तुला एवढा सपोर्ट केला, त्यामुळे तू इथे आहेस. तर थोडा वेळ एक काढ, बघ कसा वेळ मिळतोय तो. आणि मुळात प्रेम सिद्ध करायला कुठल्याही गिफ्टची गरज नसते. सिद्धू सिद्ध करेल. हा, सिद्धू. एक छोटासा फोन कॉल, हाय कशी आहेस म्हटलंच तरी काम होऊन जातं. त्यामुळे आता लगेच करतो. त्यामुळे नक्की कर. आणि हर्षदा फोन आला की लगेच ही 24 तासवर ते पाठवच एक पाऊल पुढे म्हणून. सिद्धू, इथे लाईन लागली आहे तुझ्यासाठी खास. तर आपण सुरुवात करणार आहोत प्रशांतपासून. प्रशांत विचार, काय सांगशील? मला आहे ना सिद्धूचं भयंकर असं म्हणजे कौतुक वाटतं बरेचदा. सिद्धूवर आहे ना, म्हणजे घरी एक प्रियतमा असताना सई तामणकर भयंकर याच्या प्रेमात असते, सोनाली कुलकर्णी याच्यावर खूप फिदा आहे, प्रिया बापट याचं खूप जिथे भेटेल तिथे खूप कौतुक करते, आणि आता परत एक तो नवीन प्रियतमा घेऊन आलेला आहे. म्हणजे हे सगळं मॅनेज कसं काय होतं याचं मोठं कौतुक आहे. याच्यासाठी एकच गोष्ट असते, आपण चांगला माणूस म्हणून राहिलो ना की माणसं जोडली जातात. याच्याबद्दल काय सांगशील? हे उत्तर वरण भातासारखं नाही, वरण सिद्धूच्या स्टाईलचं बेसिकली हे फॅक्ट आहे रे. ऍक्ट नाही, फॅक्ट आहे. कारण सिद्धार्थ जाधव असाच आहे मुळात. तो लव गुरु आहे, त्यामुळे आपण त्याचं ऐकूया आता या क्षणी. ही गोष्ट तुला काय पाहिजे, धातिंग त्याच्यात नाही, तसं नाही येणार ना. प्रिया बापडे तुझ्याबद्दल कौतुक करणार ना, सई तामणकर करणार ना, कुठली हिरोईन करणार. त्याच्यासाठी तू त्यांच्यावर किंवा गिरिजा, तू त्यांना जेवढं कम्फर्टेबल किंवा जी मैत्री होती ती कम्फर्ट झोन होत असेल तर सगळे तुझ्या प्रेमात पडतात. त्यामुळे मला असं वाटतं, काय सांगशील? हे बोलल्यानंतर तू काय सांगशील मला माहिती नाही. मी तुला एवढंच सांगेन की माणूस म्हणून साधेपणा असेल तर जास्त पडतो. आणि तुला जर प्रश्नाचं उत्तर पाहिजेच असेल तर गौरी, याच्या प्रश्नाबद्दल तू काय सांगशील? आधी प्रश्न काय आहे? सिद्धार्थ जाधवकडे हे जे टेक्निक तुझ्या लक्षात आलंय का, की सिद्धार्थ जाधववर सगळ्या प्रियतमा कशा खुश असतात? काय सांगशील?
कारण आधी एकतर आपण भेटतो तेव्हा एका प्रोफेशनसाठी भेटतो आणि तो अगदी म्हणजे पहिल्या क्षणापासून तो तुम्हाला इतकी कम्फर्ट लेवल देतो ना. म्हणजे मी खरी खूप रिझर्वड आहे, मी फार न बोलणारी आहे, बट तरी सुद्धा त्यांनी माझ्यात एवढा एक कम्फर्ट झोन तयार केला ना की मला कधीच असं म्हणजे भीती नाही वाटली किंवा असं ऑकवर्डनेस नाही वाटला की अरे बापरे आता मिठी मारायची तर कसं मारू. पण त्यांनी ऑलरेडी इतकं कम्फर्टेबल करून ठेवलेलं, तर ही नॅक त्याच्याकडे आहे, शिकून घ्या. खूप आधीपासून एक प्रश्न विचारायचा होता. सिद्ध्याने आत्ता मगाशी जो मुद्दा काढला की बेसिकली प्रेमात होतं काय की आपण मस्करी करतो आपल्या स्टाईलनं, म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या कम्फर्ट लेवलला घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर एक मस्करी करतो. पण ती मस्करी करता करता कधी कधी मस्करीची कुस्करी होते आणि मग ते नया हे वहवालं फिलिंग नको यायला परत की अरे ही इंटेन्स लव्ह स्टोरी आहे, तर मग ह्यानी असं काही सेटवरती तुझे पाय खेचले किंवा काही अशा काही तुला हो ॲक्च्युली मस्करी केली किंवा काही असं ऑकवर्ड फील करून दिलं का विनोदांच्या माध्यमातून? कारण मला माहिती आहे की ह्याला काही विचार करावा लागत नाही, हा विचार करतो तोच विनोद असतो अशा पद्धतीने. जर सिद्ध्या याचं उत्तर तू आधी दे आणि मग तू पण. मला म्हणायचं ह्या प्रश्नाचं उत्तर तू काय सांगशील पहिले हिला विचारते. कारण त्याच्या नाही, कारण कसं होतं रिगार्डिंग प्रियतमा विचारशील तर तिथे प्रश्न म्हणजे उत्तर नाहीच आहे. कारण एक वेगळं एक बेसिकली ॲज अ ॲक्टर म्हणून खूप वेगळं काहीतरी करायला मिळत होतं. त्यात तो मिश्किलपणा किंवा तो एक लाईटनेसपणा जो स्केटवर हवा तो आम्हालाच अपेक्षित नव्हता, म्हणजे डिरेक्टरला अपेक्षित नव्हता की ते. कारण ती एवढी पिरियड लव्ह स्टोरी आहे ज्यात एक पोतराज एका पाटलाच्या मुलीच्या प्रेमात पडतो, म्हणजे त्या पाटलाच्या गावात जाऊन त्याच्याच मुलीच्या प्रेमात पडतोय. मग तो एक विचारांची आणि एक जाती व्यवस्था आणि सगळ्याच गोष्टींनी ते त्याला अपोज होणं आणि त्याच्यावर त्याने रिॲक्ट होणं, हे सगळं ॲज अ ॲक्टर मला खरंच खूप चॅलेंज होतं. त्यात ह्या गोष्टी करायला वेळ नव्हता. कधी कधी एकमेकांना कम्फर्ट झोन देण्यासाठी जसं तुझ्या रूपाचं चांदणं आम्ही शूट केलं, ते कास पठारावर असं पावसात आणि धुक्यात, आणि आम्ही दोघेही भिजलो होतो आणि थंडी वाजली होती. त्यात ही जेव्हा शूटिंग झालेली हिला बरं नव्हतं, हिचे प्लेट्स कमी होते, खूप आजारी होती. त्यात ती भिजल्यामुळे तिला बरं वाटत नव्हतं. मग त्यात आम्ही आमच्या तरीने एक गंमत केली होती की म्हणजे तिचं कॉन्सन्ट्रेशन त्या आजारावर किंवा त्या भीतीवर न जाण्यासाठी आम्ही डिस्कशन करायचो. मग तिने सायकोलॉजी केली आहे, मग बाबा काय केलंय कसं केलं, मी तर लहान पोरगा असे डायव्हर्जन केलेत. पण असं धमाल धतिंग प्रियतमाच्या सेटवर क्वचित झालं असेल, म्हणजे माझ्या लक्षात नाही. पण आणि त्याचा फायदा यार आज होतोय, ज्या पद्धतीने सिनेमा आज रिलीज झाला आहे ॲप्रिशिएट होतोय किंवा काय म्हणायचं ज्यासाठी प्रेझेंट झाला आहे सिनेमा, तो खूप फायद्याचा आहे. कदाचित ती गोष्ट आली असती तर कुठेतरी हल्लं असतं. पण बाकी धमाल हा सिद्धार्थ जाधव करतोच. आता गिरीश आमचे अँकर, त्यांना पण एक प्रश्न पडलाय आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं. हा काय मला सिद्धूला प्रश्न विचारायचा. सिद्धू, दिल तो पागलेमध्ये शाहरुखच्या मनात असते माया नावाचं एक कॅरेक्टर असतं. तो म्हणतो की माया माया, आणि त्याला ती माया भेटण्यासाठी तो खूप धडपडत असतो. शेवटी त्याला मिळते नंतर माधुरी दीक्षितच्या रूपानं. तर तुझ्या मनात अशी प्रियतमा तू असा विचार केला होतास का, आणि तशी प्रियतमा प्रत्यक्षात तुला जीवनात भेटली का? मुळात प्रश्न खूप चांगला आहे. आणि व्हॅलेंटाईन डेच्या कॉलेजमध्ये असताना सांगतो ना, उत्तर आलं लगेच उत्तर आलं. मुळात अशा खूप प्रियतमांचा कॉलेज लाईफमध्ये असताना विचार करायचो की अरे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडेल का. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये एक आर्ट्स बिल्डिंग आहे, एक सायन्स बिल्डिंग आहे. आम्ही आर्ट्स बिल्डिंगच्या कट्ट्यावर बसून असे सायन्स बिल्डिंगच्या मुलींना बघायचो की आपण कोणतरी बघेल करे आपल्याकडे, कोणतरी बघेल करे. तर तेव्हा ती एक फेज होती की आपल्या आयुष्यात कोणतरी प्रियतमा यावी, आणि माझ्या आयुष्यात प्रियतमा आली आहे. आणि एक नाही, दोन आलेत. एक माझी बायको तृप्ती जाधव, म्हणजे जिने खऱ्या अर्थाने माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे मी तिच्यावर प्रेम, मला तर ती आवडलीच, पण अशी एक आयुष्यात एक मुलगी भेटली जिने माझ्यावर प्रेम केलं. आणि आता मी एका मुलीच्या सॉलिड प्रेमात आहे. म्हणजे मी हे झी 24 तासवर सांगू शकतो की मी, आणि तृप्तीसमोर सांगू शकतो की मी एका मुलीच्या सॉलिड प्रेमात आहे. आणि त्या मुलीचं नाव आहे स्वरा सिद्धार्थ जाधव, जी माझी 2.5 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे ती, म्हणजे मी माझ्यासाठी तीच माझी व्हॅलेंटाईन आहे आणि सगळं प्रेम माझं ती आता सध्या. व्हॅलेंटाईन डेला तृप्तीसाठी काय खास गिफ्ट असणार आहे? अरे ह्यावर्षी तर तृप्तीसाठी, माझ्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी खूप मोठं गिफ्ट आहे. ते म्हणजे प्रियतमा नावाचा सिनेमा. कारण तृप्ती मी स्ट्रगल करत असल्यापासून माझ्याबरोबर आहे. माझं प्रत्येक काम तिने पाहिलेलं, उच्चामधला आदिमानवापासून ते आता टाईम प्लीजपर्यंत. त्यामुळे तिने मला प्रत्येक सिनेमाला एक कॉम्प्लिमेंट दिली आहे. पण आज खऱ्या अर्थाने एक हार्डकोर रोमॅन्टिक सिनेमा सिद्धू त्यात आहे, असं एक वेगळं गिफ्ट मी ॲक्च्युली तृप्तीसाठी घेतलं आहे. आणि ते तिने म्हणजे ते व्हॅलेंटाईन गिफ्टच म्हणूया आजचं हे.
आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तृप्तीसाठी, तुझ्या प्रियतमासाठी झी 24 तासच्या माध्यमातून आज वेगळा अंदाज तुझा दाखवू देत किंवा एखादं गाणं होऊ दे. कारण तृप्तीला ते गाणं खूप आवडतं आणि ते मी आपल्या झीच्याच कार्यक्रमात गेलेलो तेव्हा तिला ते डेडिकेट केलेलं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. प्रियतमासाठी आज झी 24 तासच्या माध्यमातून कुठलं गाणं डेडिकेट करणार? टायटॅनिक मधलं एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स. खाली सबटायटल टाका तुम्ही, स्क्रोल टाका. कळतं इंग्लिश, हिंदी कळतं तर इंग्लिश पण कळतं. Every night in my dreams I see you, I feel you, that is how I love you, go on. Far across the distance and spaces between us, you have come to show you, go on. Near, far, wherever you are, I believe that's the heart touch, go on. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज मला आवडलंय, माझी गौरी एवढी सुशिक्षित आणि एवढी फाटफाट इंग्लिश बोलणारी आहे. क्या बात आहे. म्हणजे त्या काळात तिने माझ्यासाठी काय म्हणतात ते असं गाणं गायलं नसेल, पण आज 2014 मध्ये खरंच एक गौरी आपल्या परशासाठी एक गाणं गाऊ शकते आणि तो परशा एकदम गप्पणे ऐकू शकतो. क्या बात आहे. सुपर यार. थँक्यू व्हेरी मच. आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तुम्ही झी 24 तासच्या ऑफिसमध्ये आलात आणि आम्हा सगळ्यांना एंटरटेन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट या सिनेमासाठी. नक्की प्रियतमा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. तर मराठी प्रेक्षकांवर म्हणजे काय म्हणूया, मराठी प्रेक्षकांना एक विनंती करतो की हा सिनेमा नक्की बघा, कारण ज्या पद्धतीने मराठी सिनेमा प्रेक्षकांमध्ये आवडला जातो, ते रिस्पॉन्स देत आहेत. तर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.